6 खासदार गेले, सचिन अहिरांनी साथ सोडली आणि आता थेट दावा केला जातोय ऑपरेशन टायगर 3 सुरू झालंय. आता महाभूकंप होणार. पण हा महाभूकंप नेमका कोणाचा? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी मोठी फूट पडणार आहे का? की हा विरोधकांचा फक्त मानसिक दबाव निर्माण करण्याचा डाव आहे? या संपूर्ण राजकीय खेळी मागचं गणित आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी वेगानं घडताय. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एक मागोमाग धक्के बसताय. आधी पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती मानले जाणारे सचिन अहिरे यांनीही महायुतीची वाट धरली. आता मंत्री संजय शिरसाट यांनी थेट ऑपरेशन टायगर 3 सुरू झालंय. आता महाभूकंप होणार असा दावा करून राजकीय वातावरणात आणखी तापवलंय. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की निर्माण झाला आहे की उद्धव ठाकरे गटात आणखी मोठी फूट पडणार आहे का? सर्वात आधी ऑपरेशन टायगरचा इतिहास समजून घेऊयात. एकनाथ शिंदे यांनी 2022मध्ये शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर उद्धव यांच्या पक्षाला पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. प्रत्येक वेळी विरोधकांकडून ऑपरेशन टायगर हा शब्द वापरला गेला. म्हणजे विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोट्यात आणायची रणनीती. आताच त्यांचं ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा सुरू असल्याचा दावा केला जातोय. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे ही चर्चा आणखी रंगली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ऑपरेशन टायगर 3 सुरू झालंय. आता महाभूकंप होणार. तो कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवतील. या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. कारण याआधी जेव्हा शिरसाट यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यानंतर काही दिवसातच ठाकरे गटातील काही मोठे नेते शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे यावेळी त्यांचा दावा केवळ राजकीय भाषण आहे की त्यामागे खरोखर काही मोठी रणनीती आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान 6 खासदार गेल्यानंतर ठाकरे गटासाठी परिस्थिती अधिक कठीण बनली आहे. लोकसभेत पक्षाचं संख्याबळ कमी झालंय. पण त्याहून मोठा प्रश्न म्हणजे कार्यकर्त्यांमध्येच निर्माण झालेले संभ्रमांचे वातावरण. त्यातच सचिन अहिर यांसारख्या जुन्या आणि विश्वासू नेत्यांनी साथ सोडल्यामुळे पक्ष संघटनेवरही परिणाम झाल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना ही गळती ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकते. सूत्रांच्या चर्चेनुसार ठाकरे गटातील आणखी काही नेते आणि लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चा अद्याप राजकीय दाव्यांच्या पातळीवरच आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मोठे निर्णय अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेत. त्यामुळे या चर्चेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आलाय. तो म्हणजे अयोध्यातील राम मंदिरातील कथेची चोरीची प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका. ठाकरे गटाने या मुद्द्यावर आंदोलनाची भूमिका घेतली. मात्र त्यावरही संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ठाकरेंच्या आंदोलनावर उपरोधिक टिप्पणी करत जनतेच्या खऱ्या प्रश्नापेक्षा राजकीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही गटामधील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला. आता या सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ऑपरेशन टायगर 3 खरंच सुरू झालं असेल तर त्यांचा पुढचा टप्पा काय असेल? आणखी आमदार पक्ष बदलतील का? की महापालिका निवडणुकाच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी कमजोर करण्यासाठी हा मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? कारण अनेकदा राजकारणात प्रत्यक्ष पक्षांतरापेक्षा पक्षांतराच्या चर्चाच विरोधी पक्षात अवस्था निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समोरही मोठं आव्हान आहे. पक्षातील उरलेले आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचा विश्वास टिकून ठेवणे, संघटना मजबूत करणं आणि महापालिका निवडणुकांपूर्वी नव्याने पक्ष उभा करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण पुढील काही महिनेच ठरवतील की ठाकरे गट या धक्क्यांतून सावरतो की आणखी मोठ्या संकटात सापडतो. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्याचं चित्र तयार केलं जातंय. ऑपरेशन टायगर 3 हा खरोखरच मोठ्या राजकीय भूकंपाचा इशारा आहे की फक्त विरोधकांवर मानसिक दबाव टाकण्याची रणनीती? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
ऑपरेशन टायगर 3 मुळे ठाकरे गटात आणखी मोठी फूट पडेल का, की हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.